कोर्लई रेवदंडा समुद्रामध्ये पाकिस्तानची बोट आली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता, पण ती बोट नव्हती, तर मच्छीमारांचं जाळं समुद्रात बुडू नये यासाठी लावलेला बोया होता अशी माहिती तपासात पुढे आली। जाळ्याला लावलेला बोया तुटून पाकिस्तानातून वाहत आल्याची माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पुढारीला दिलेली आहे। दैनिक पुढारीचे प्रतिनिधी जयंत धुळप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जयंत, काय अधिकचा तपशील आहे, नेमकं काय म्हटलेलं आहे पोलिसांनी आणि कधी आली होती ही बोट, ज्याला आपण बोट समजत होतो, नेमकं कधी आलं होतं? विक्रांत, त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा भाग, काल रविवारी संध्याकाळी 8 वाजता दिल्लीच्या तटरक्षक दलाने मुरुडच्या तटरक्षक दलाला हा पहिला मेसेज दिला की एक मस्कद बोया 99 नावाची बोट आहे, तिचा नंबर MMSI 4638000411 असा नंबर आहे त्याचा, आणि ती भारताच्या आणि तुमच्या हद्दीमध्ये आलेली आहे, रायगडच्या कोर्लई जवळ। तर तुम्ही त्याचं काय आहे ती खातरजमा करा आणि रायगड पोलीसला अलर्ट द्या। त्याच्याप्रमाणे रायगड पोलीसला अलर्ट दिल्यावर रायगड पोलीसच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी तात्काळ 52 अधिकारी आणि 554 पोलीस यांची वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या आणि त्याच्या सर्च ऑपरेशन पूर्ण किनारी भागात, आणि रात्रीची वेळ होती त्याच्यामुळे हेलिकॉप्टर फ्लाय होऊ शकत नव्हतं, पण आज सकाळपासून हेलिकॉप्टरने जाऊन त्याची खातरजमा केली। तर तो बोया आहे, बोया म्हणजे समुद्रामध्ये मासेमारीसाठी जी जाळी टाकली जातात ती जाळी बुडू नयेत याच्यासाठी तो बोया लावला जातो, ज्यामुळे त्याचे दोर जे असतात ते समुद्रात पाण्यावर वरती तरंगत राहतात, आणि त्याला GPS सिस्टीम असते। ह्या बोयाला सुद्धा GPS सिस्टीम ट्रॅकर होता, ज्याच्यामुळे आपण टाकलेलं जाळं कुठे आहे नेमकं हे त्या मच्छीमाराला कळतं। याच्यातला एक भाग महत्वाचा असा की हे पाकिस्तान मधल्या मच्छीमारीच्या जाळ्याचं बोया आहे आणि तो वाहत इथे आला। याच्यातला दुसरा एक भाग असा महत्वाचा की 3 जानेवारी 25ला अशाच प्रकारचा बोया हा गुजरातच्या समुद्रात ओखामध्ये सापडला होता, तिथे वाहत आला होता, आणि हे ज्या वेळेला अशा पद्धतीची पाकिस्तानशी निगडीत एखादी घटना रायगडच्या किंवा संपूर्ण कोकणच्या किनारपट्टीत घडते त्यावेळेला ही यंत्रणा सतर्क राहते। मुळात कोस्टगार्ड म्हणजे तटरक्षक दल, नेव्ही आणि रायगड पोलीस, स्थानिक पोलीस प्रत्येक जिल्ह्याचे पालघर, ठाणा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांची संयुक्त गस्ती ही कोकण किनारपट्टीमध्ये असते। त्याच्यामुळे ह्यांना अलर्ट मिळाल्यावरती सर्च ऑपरेशन इमिजिएट सुरू झालं, विदिन म्हणजे अगदी 15 ते 20 मिनिटात हे सर्च ऑपरेशन सुरू झालं, आणि तटरक्षक दलांनी आज सकाळी प्रॅक्टिकली तिथे पोहोचून खातरजमा केली असता तो समुद्रात जाळं तरंगत ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा हेवी थर्माकोलचा बोया आहे, त्याचं नाव मस्कद बोया 99 आणि त्याच्यावरचा नंबर आहे MMSI 4638000411। खरं जयंत, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा बोया होता, त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही, मात्र आपल्या यंत्रणा सतर्क आहेत हे यामुळे लक्षात आलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।